दुसऱ्या दरवाजामधून वरती आल्यानंतरच आपल्याला इथे जोत्याचे अवशेष देखील पाहायला भेटतात. इथे आपण अशीच संकल्पना आपण मानगडच्या किल्ल्यासाठी पाहिली होती. जेव्हा आपण प्रवेशद्वारातून वरती येतो तेव्हा अशी एक संकल्पना होती, जिथे असं वाटतं की एखाद्या देवी देवताची मूर्ती वगैरे असायला पाहिजे पूर्वी. आणि फायनली असं वाटतंय की आता आपण गडाचा महादरवाजा येथे पोचलेले आहोत. वा, गोमुखी रचनेतला हा दरवाजा आहे. वा, अप्रतिम यार. पहिल्या व दुसऱ्या दरवाजानंतर आपल्याला या गडावर पहारेकरांच्या चौक्या पाहायला भेटल्या नाहीत, परंतु गडाच्या या तिसऱ्या व शेवटच्या महादरवाजाकडे आपल्याला त्या पाहावयास भेटतात. खालील दरवाजाच्या कमानींप्रमाणे येथेही ही कमान भग्न अवस्थेत पाहावयास भेटते व दरवाजाच्या मागे लाकडाचा चौकोनी खांब लावण्यासाठी असलेल्या भिंतींमधील खोबण्या पाहावयास मिळतात. या महाद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजासाठी वापरण्यात आलेला हा दगड, जो पूर्वीच्या दोन्ही दरवाजांपेक्षा वेगळा होता. लालसर तांबूस रंगाचा हा दगड पूर्वी आदिलशाही व उत्तर भारतात वापरात होता. कोकण किनारपट्टीवरील बहुतांश सागरी किल्ले देखील अशाच दगडाने त्यावेळेस बांधले गेले असल्याचे पाहावयास मिळते. दरवाजाच्या मागे लाकडी बांबू लावण्यासाठीची संकल्पना दिसते आणि वरच्या भागात इथे दरवाजा लावण्यासाठीची व्यवस्था असायची. आता इकडच्या साईडलाही ढासळलेलं आहे. इकडे अजूनही शाबूत आहे. असं वाटतं की आत्ताच काही दिवसापूर्वी लावलेलं आहे. आणि हे गडावरील पाणी जाण्यासाठीची संकल्पनाही इकडे पाहावयास भेटते आपल्याला. पावसाचं पाणी जे साठून राहायचं, म्हणजे पूर्ण वरच्या भागातून खालीपर्यंत येईल, ते या होलमधून खाली जाण्यासाठी. आणि या आहेत पहारेकराच्या चौक्या. तर मित्रांनो, आपण हे वरचं स्ट्रक्चर पाहू शकता. हे कधीही ढासळू शकतं. त्यासाठी सहसा इकडे जास्त वेळ उभारू नये आणि पुढे लगेच निघूयात.